नरसोबाच्या वाडीला स्वामींचा वास असताना गावातील व गावच्या आसपासचे लोक आपल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी व स्वामींच्या दर्शनासाठी येत होते। स्वामीही भाविकांना त्यांच्या समस्यांचे उपाय सांगून त्यांचे समाधान करत। शिरोळ नावाचं छोटस गाव नरसिंहवाडीपासून थोड्याच अंतरावर आहे। गंगाधर नावाचा वेदांचा अभ्यास झालेला एक ब्राह्मण या गावात राहत होता। त्याच्या पत्नीचे नाव सुशीला। ती देवाची पूजा प्रार्थना करीत। सुशीला ही पतिव्रता होती। ती पतीची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा असंच असे। त्यांचा संसार जरी चांगला होता तरी त्यांना एक दुःख होते। आतापर्यंत 5 मुलं त्यांना झाली होती, परंतु त्यातून एक सुद्धा मूल जगलं नव्हतं। त्यामुळे त्यांचं घर मुलांशिवाय ओक वाटत होतं। का ब्राह्मणाकडून तिनं पूर्वजन्मामध्ये कर्ज घेतलं होतं, तिनं ते वेळेवर परत दिलं नव्हतं। तो ब्राह्मण फार लोभी होता। काही दिवसांनी तो आजारी पडला। त्या आजारपणात त्याला त्या बाईनी कर्ज परत दिले नाही नसल्याचे सारखी आठवण होत होती। या आजारपणातच तो मरण पावला। ते पैसे परत दिले नसल्याने तो पिशाच होऊन त्या बाईला या जन्मात त्रास देत होता। त्या बाईला हे समजत नव्हते। हे पिशाच तिची मुलं मारित होते। एके दिवशी तिला समजलं की एक महान ज्योतिष त्यांच्या गावात आला आहे। तिने त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले। ती पतीला घेऊन त्यांच्याकडे गेली। त्यांना तिच्या आयुष्यातले घडलेले सर्व घटना सांगितल्या। त्यानंतर ज्योतिषाने तिला सांगितलं की तुझ्या मागच्या जन्मीचे कर्म तुला ह्या जन्मात त्रास देत आहेत। त्या पिशाचापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्या ब्राह्मणानं त्या बाईला स्वामींना भेटायला सांगितले। ती बाई स्वामींना भेटायला निघाली। स्वामींना ती बाई भेटली। स्वामींना तिनं भक्तिभावेने नमस्कार करून त्यांना सर्व हकीकत सांगितली। तिला स्वामींनी धीर दिला। स्वामींनी तिला उपाय सांगितला। 1 महिना तिला उपवास करायला सांगून कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर 1 महिना राहायला सांगितलं। मागच्या ब्राह्मणाच्या वंशातील एका चांगल्या ब्राह्मणाला गेल्या जन्मातील कर्जरूपात 100 रुपये द्यायला सांगितले। औदुंबराच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घालायलाही सांगितली। असे केल्यावर तुला दीर्घ आयुष्य असलेले मुले होतील, तुझे सर्व दुःख जाईल असेही स्वामींनी त्या बाईला सांगितले। पुन्हा ती श्री संगमावर गेली। तिथं अंघोळ केली व औदुंबराच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घालू लागली। हे व्रत तिनं सुरू केलं। 3च दिवसांनी अचानक तो पिशाच ब्राह्मण साध्या रूपात येऊन त्या बाईला जोराजोरात ओरडून पैसे मागू लागला। त्या बाईला मारून टाकण्याच्या धमक्या देऊ लागला। नरहरी सरस्वती तेवढ्यात तिथे येऊन त्या पिशाच रूपामधील ब्राह्मणाची समजूत काढू लागले। तुला या पिशाच योनीतून सुटका मिळायची असेल तर या बाईला कसल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही। ती जे देते तेच घे। तुला या पंचगंगेत अंघोळ केल्यावर मुक्ती मिळेल असे स्वामींनी सांगितल्यावर त्या पिशाच योनीतील ब्राह्मणाने हे सर्व स्वीकारून स्वामींनी सांगितल्यासारखे केल्यामुळे तो ब्राह्मण मुक्त झाला। त्याला सद्गती मिळाल्याने त्याने स्वामींच्या चरणकमलावर मस्तक ठेवलं। स्वामींनी त्या बाईच्या ओटीत एक श्रीफळ दिले व तिला घरी जायला सांगितले। 1.5 वर्षांनी त्या बाईला 2 मुलगे झाले व तिचा संसार सुखासमाधानाने सुरू झाला। चा आशीर्वाद फळाला येतो। तिला 2 दाम्पत्य होतात, पण त्या दाम्पत्यांचं पुढे काय होतं ती कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ती कथा मी तुम्हाला पुढच्या भागात टाकते। गुरुचरित्रातल्या अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला कशा वाटतात तेही सांगा।